मित्रांनो, जर तुम्हाला अजून सुद्धा जर एप्स्टीन फाईल विषयी जर काहीच कळलं नसेल, तर तुम्ही एक खूप म्हणजे खूप पाठीमागच्या जगामध्ये जगत आहात. कारण एप्स्टीन फाईल हे असा एक प्रकार आहे की ह्या जगातील, आपल्या देशातील किंवा इतर जे काही महासत्ताधारी देश आहेत, त्यांच्यातील जे काही महारथी आहेत, त्यांनी छोटे छोट्या म्हणजे मुलींसोबत, त्यांच्यासोबत हे असले म्हणजे कसे घाणेरडे कांड केले आहेत. आणि तेच आज हे जे काय पूर्ण जग आहे, त्या म्हणजे जगाचे हे आहेत, मोठे मोठे हे आहेत. एक वेळेस जो काय रावण होता, तो एक वेळेस ह्यांच्या म्हणजे तुलनेत एकदम बरा होता, आणि आपण त्याला दरवर्षी त्याचं म्हणजे त्याचा पुतळा करून त्याला जाळतो. आणि हे जे काही एप्स्टीन फाईल्समध्ये हे जे काही मोठे मोठे महारथी म्हणजे त्यांचं नाव आलेत, त्यांना काय केलं पाहिजे. आणि आपण कुठेतरी रावणाने सुद्धा असा प्रकार नव्हता केला. ज्यावेळेस रामाच्या सीतेचा त्यांनी हरण केलं, हे केलं म्हणजे त्यांना पळून नेलं, त्यावेळेस सीतेच्या त्यांनी शरीराला असा स्पर्श सुद्धा नव्हता केला. पण हे जे काही जगातील पूर्ण जे काही महारथी आहेत, त्यात आपले सुद्धा महारथी आहेत, आपल्या म्हणजे देशाचे पंतप्रधान, त्यांचं सुद्धा नाव आहे त्याच्यात. ते करू अगर त्यांनी नाही केलं, हे बागेचा भाग वेगळा, पण त्यांचं सुद्धा एप्स्टीन फाईल्समध्ये नाव आहे. त्याच्यामुळं कसं आहे, खरंच एक प्रकारे रावण ह्यांच्या कम्पेअरमध्ये चांगला होता असं म्हणावं लागेल. छोट्या छोट्या मुलींचं त्या ह्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या ह्या ज्या काय महारथी आहेत, जो काही जेफ्री एप्स्टीन होता, तो छोट्या मुली वगैरे जे काही होता त्यांना म्हणजे त्यांचं विक्री करून त्यांना भुरळ पाडून हे अशा मोठमोठ्या ह्यांच्यात हातात द्यायचा, ताब्यात द्यायचा. त्यांच्या म्हणजे त्यांना जे म्हणजे वाटायचं ते त्यांच्यासोबत करत होते हे. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचं सुद्धा मत ह्या कमेंटमध्ये नक्की लिहा. खूप खूप धन्यवाद.